रेल्वे वाहतुकीचे तोटे. जसे आपण रेल्वे वाहतुकीचे विविध फायदे पाहिले. फायदे जरी अनेक असले तरी या रेल्वे वाहतुकीचे काही तोटे देखील आहेत. तर ते कोणते आहेत ते आता आपण या ठिकाणी पाहूया. डिसएडव्हान्टेजेस ऑफ रेल ट्रान्सपोर्ट. रेल्वेसाठी जर तुम्ही पाहिलं तर मोठ्या प्रमाणामध्ये भांडवलाची आवश्यकता असते. ते स्थिर भांडवल असेल किंवा खेळतं भांडवल असेल. स्थिर भांडवल जे आहे विविध रेल्वे मार्ग बनवणे, रेल्वे रूळ टाकणे, त्यासाठीची मशिनरी, रेल्वे इंजिन, रेल्वेचे डबे याच्यासाठी येणारा खर्च हा मोठ्या प्रमाणात असतो. त्याचबरोबर खेळत्या भांडवलामध्ये कर्मचाऱ्यांच्या नेमणुका, तज्ञ इंजिनियरच्या नेमणुका आणि वारंवार करावा लागणारा दुरुस्ती खर्च, देखभाल या गोष्टीकडे सातत्याने जाणीवपूर्वक लक्ष द्यावं लागतं आणि त्यासाठी देखील खेळत्या भांडवलाची आवश्यकता असते. म्हणजे मोठ्या प्रमाणात भांडवलाची आवश्यकता असते. रेल्वे इतर रस्ते वाहतूक असेल किंवा जल वाहतूक असेल किंवा हवाई वाहतूक असेल याच्यापेक्षा खर्च भांडवलाचा याला या रेल्वे वाहतुकीसाठी जास्त आवश्यक असतं. त्याचबरोबर रेल्वे वाहतूक ही जास्त अंतरापर्यंत, लांब पर्यंत माल वाहून नेण्यासाठी किंवा प्रवासी वाहतुकीसाठी फायदेशीर ठरते. परंतु थोड्या अंतरावरती जर माल न्यायचा असेल तर मात्र ही रेल्वे वाहतूक काहीशी खर्चिक पडण्याची शक्यता असते. कारण जवळच्या अंतरावरती माल त्या ठिकाणी रेल्वे स्टेशनवरती नेऊन सोडायचा, पुन्हा तिथून जे काही न्यायचं आहे माल त्यासाठी पुन्हा एखादा ट्रक किंवा टेम्पो याच्यातून पुन्हा त्या ठिकाणी आपल्याला जिथं पोहोचवायचंय तिथं पोहोचवावं लागतो. म्हणजे लांबचं जर अंतर असेल तर ही वाहतूक फायदेशीर ठरते. परंतु जवळच्या अंतरासाठी किंवा थोड्या अंतरासाठी माल वाहवण्यासाठी थोडा खर्च जास्त येण्याची शक्यता असते. त्याचबरोबर घरपोच सेवा या वाहतुकीमध्ये उपलब्ध नसते. त्यामुळे वाहतूक खर्च वाढण्याची शक्यता आहे. जसं रस्ते वाहतुकीमध्ये घरपोच सेवा उपलब्ध होते, आपल्याला घरापर्यंत माल रस्ते वाहतुकीमध्ये नेता येतो. परंतु रेल्वे वाहतुकीमध्ये रेल्वे स्टेशन पर्यंत माल न्यावा लागेल आणि तिथून मग दुसरं वाहन करून पुन्हा दुसऱ्या वाहनाने आपल्या घरापर्यंत तो माल न्यावा लागतो. त्यामुळे वाहतूक खर्च 2 वेळा द्यावा लागतो. त्यामुळे वाहतूक खर्च वाढण्याची शक्यता असते. रेल्वे स्टेशन असेल तिथेच माल पाठवता येतो, अन्यत्र ही सुविधा उपलब्ध नसते. ज्या ठिकाणी रेल्वे स्टेशन आहे जिथपर्यंत रेल्वे जाते तिथपर्यंतच माल नेता येतो. इतर ठिकाणी माल नेण्याचं अवघड पडतं. पुन्हा मग त्या ठिकाणी रस्ते वाहतुकीचा पर्याय निवडावा लागतो. त्याचबरोबर रेल्वे वाहतुकीत लवचिकता नसते. जसं की समजा माल रेल्वे स्टेशनवरती यायला एक अर्धा तास उशीर होणार आहे, दुसरीकडून माल त्या ठिकाणी पोहोचायला अर्धा तास उशीर होणार आहे, तर अर्धा तास रेल्वे आपल्यासाठी थांबून तिथं राहणार नाही. ते टायमिंग झालं की रेल्वे निघणार आहे. म्हणजे ते लवचिकता नसते. रस्ते वाहतुकीत जर पाहिलं तर रस्ते वाहतुकीमध्ये जे माल वाहून नेणारी जी गाडी असेल, ट्रक असेल, तर त्यांना आपण थांबवू शकतो. तसं या ठिकाणी थांबवू शकत नाही. टाइम टेबलनुसार ती रेल्वे चालत असते. त्यामुळं कोणत्याही प्रकारची लवचिकता राहत नाही. वेळेला फार महत्व आहे. त्यामुळे थोड्या वेळासाठी थोडा जरी आपल्याला विलंब झाला तरी रेल्वे त्या ठिकाणी थांबत नसल्याने पुन्हा पुढची टायमिंग जेव्हा असेल तिथून पुढेच आपल्याला माल तो न्यावा लागतो रेल्वेने. रेल्वे मार्गाला जोडून रस्ते असल्याशिवाय रेल्वे वाहतूक फायदेशीर ठरत नाही. हा एक तोटा आहे. आपल्या भारतामध्ये मोठ्या प्रमाणात रेल्वे वाहतुकीचं जाळं पसरलेलं आहे. परंतु अजून देखील प्रत्येक रेल्वे स्टेशन पासून चांगल्या प्रकारचे रस्ते हे सगळीकडे असतीलच असं नाही. काही रेल्वे स्टेशन हे आडमार्गे आहेत, तिथून माल पुन्हा न्यायचं अवघड पडतं. तर अशा वेळी
रस्ते देखील करावे लागतात, तरच त्या ठिकाणी रेल्वे वाहतुकी फायदेशीर ठरते. जर रस्ते नसेल तर माल तिथून आलेला माल रेल्वे स्टेशनवरती वाहून कसा न्यायचा, हा मोठा गंभीर प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असते. जर रेल्वेचा अपघात झाला, रेल्वेच्या अपघाताचं प्रमाण त्या मानाने राष्ट्रीय वाहतुकीपेक्षा कमी आहे, मात्र तरी एखादा जरी अपघात झाला तर मोठ्या प्रमाणामध्ये रेल्वेमुळे जीवितहानी होण्याची शक्यता असते रेल्वे अपघातामध्ये. कारण मोठ्या प्रचंड लोक वाहून नेण्याची क्षमता या रेल्वेमध्ये असते आणि त्यामुळे जर अपघात झाला तर मोठ्या प्रमाणात या अपघातामध्ये जीवितहानी, तसेच जो काही माल आहे मालाची हानी आणि वित्तीय हानी होण्याची शक्यता असते. डोंगराळ आणि दुर्गम प्रदेशात किंवा ग्रामीण भागामध्ये अजूनही रेल्वे वाहतुकीचं प्रमाण कमी आहे. कोकण रेल्वे सारखा एक चांगला प्रकल्प शासनाने सुरू केलेला आहे की जो डोंगराळ भाग आहे, दुर्गम भाग आहे, तिथपर्यंत रेल्वे पोहोचलेली आहे. परंतु सर्वच ठिकाणी असं झालेलं नाही. अजून देखील कित्येक डोंगराळ भागात, दुर्गम भागात, मागास भागात, ग्रामीण भागामध्ये रेल्वे पोहोचलेली नाही. त्यामुळं अशा ठिकाणी रेल्वे नसल्यामुळं वाहतूक अशक्य होते. रेल्वेसाठी आवश्यक भांडवल गुंतवणूक करणे सरकारशिवाय कोणालाही शक्य नसते. आताच मी तुम्हाला अगोदर सांगितल्याप्रमाणे रेल्वेसाठी मोठ्या प्रमाणात स्थिर भांडवल आणि खेळत्या भांडवलाची आवश्यकता असते आणि एवढं मोठे भांडवल गुंतवणूक कोणाही एका व्यक्तीला, उद्योजकाला करणं शक्य नसतं. त्यामुळे सरकारशिवाय या ठिकाणी कोणालाही ते शक्य होत नाही. म्हणजे सरकारी मालकी रेल्वे वाहतुकीवरती किंवा रेल्वे खात्यावरती सरकारची पूर्ण काय आहे, मक्तेदारी असते. तर अशा प्रकारे हे जसे फायदे आहेत तसे काही रेल्वेचे तोटे देखील आहेत रेल्वे वाहतुकीचे. लक्षात लिहून घ्या.